गाईज, गुड मॉर्निंग. तर आता ना वाजले सकाळचे 4:30. बाहेर बघा किती अंधार आहे. माझी शिफ्ट 4:30 वाजता असते आणि मी 4:30 वाजता झोपेतून उठले, कारण की रात्री झोपायला टाइम झाला होता. तर आता ना मस्तपैकी फ्रेश होते. आता फ्रेश झाले, आंघोळ वगैरे केली आणि ह्याच्याशिवाय तर दिवसच सुरू होऊ शकत नाही. तर त्यामुळं आता मस्तपैकी चहा बनवते. किती छान वाटतं इकडं. आ जाओ चाय पीने. मी ना डिसाईड केलं होतं की माझ्याकडून जिम वगैरे तर नाही करणं होत, तर मी नाही का म्हणजे शुगर कट करेल. बट माझे काही फ्रेंड्स आहे ऑफिसमधले, ज्यांनी मला नजर लावली. कारण की मी ब्रेकवरती जाताना चहा नव्हते पीत ना, तर तेव्हा ते बोलायचे की खरंच तू चहा बंद केला. आणि असं सगळं करून करून त्यांनी थोडासा चहा पी ना, अर्धा कप पी, असं करून करून जे माझं मिशन होतं ते फेल करून टाकलं. आणि किती चहा पिते मी. 9 वाजले, 9, 9:15. आणि मी 4:30पासून कंटिन्यू बसलेलो होते आत्ता 5 तास, 9:30 वाजेपर्यंत. पण आता ना खूप झोप येते, कारण की सकाळी लवकर उठलं ना. मग आता 15 मिनिट्सचा ब्रेक टाकून थोडीशी पॉवर नॅप घेईल. आणि मग त्यानंतर उठल्यावरती मला ब्रेकफास्ट पण बनवायचा आहे. तसं मी सकाळी थोडं खाल्लं होतं उठल्यानंतर. सो आता मस्त पॉवर नॅप झाली माझी. आणि 10, 10:15 वाजले आता. तर ना भूक लागली होती खूप. तर आता ओट्स बनवते, कारण की जेवण तर मी दुपारी बनवेल लॉगआउट नंतर. मी आता ना बाउलमध्ये थोडेसे ओट्स काढून घेते. मी अंदाजेच घेते, कारण की मी कुठं एवढं डाएट फॉलो करते तरी. तर इतके ओट्स घेतले आणि इसमें डालेंगे पीनट बटर. पीनट बटर घ्यायला हाय नाही करणार, कारण की ह्याच्यामुळे जास्त चांगली टेस्ट येते. नाहीतर मला ओट्स इतकं जास्त आवडत नाही, म्हणजे खाल्ले नाही झालं माझ्याकडून. आणि नाही तर मला त्याचा स्टोरेज फुल झाला होता, म्हणून मी बंद झाली ती मध्ये. आता याच्यात थोडंसं चिया सीड्स टाकते. फिर इसमें डालेंगे दूध. आणि ही एक बनाना आहे, तर ही कट करून टाकल आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं मस्तपैकी. त्याचं कारण की त्याने जास्त छान टेस्ट येते थंड झाल्यावर. इसको रखेंगे फ्रीज में. One eternity later. ना खूप टाइम झाला आणि मी विसरून गेले ओट्स बनवून ठेवलेली आणि काम करत बसले. तर बघते आता काय झालंय. हो, सगळं दूध सोक करून घेतलं त्यांनी. माझं जस्ट लॉग आउट झालं आत्ताच, म्हणजे 15 मिनिट झाले. आणि आज खूप जास्त झोप येते, टाईमच जात नव्हता. आणि ऊन पण खूप जास्त आहे आता, कारण की 1:45 वाजले म्हटल्यावर पूर्ण पीक टाईम आहे उन्हाचा. मग आता ओट्स वगैरे खाल्ल्यामुळे जास्त भूक पण नाही आहे. मग म्हटलं आता थोडा वेळ झोपू, एक 4-5 वाजेपर्यंत. मग उठल्यानंतरच जेवण वगैरे बनवेल, तेव्हाच जेवण करेल. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती की मी एक म्हणजे माझा फर्स्ट ब्लॉग मी टाकला ना, तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी मला खूप छान म्हणजे कमेंट्स वगैरे केल्या, मेसेजेस वगैरे करून सांगितलं की छान बनवली व्हिडिओ, असं. एक मिनिट. छान व्हिडिओ बनवली वगैरे. तर मला खूप छान वाटलं ते, की सगळ्यांना आवडलं. आणि माझे खूप सारे फ्रेंड्स असे की ज्यांना मराठी पण समजत नाही, तर त्यांनी पण व्हिडिओज बघितली. त्यांना समजत नव्हतं मी काय बोलते, पण त्यांनी व्हिडिओ वगैरे बघून आणि सांगितलं की छान आहे वगैरे असं. तर थँक्यू सो मच. नाही, आता 5:30 वाजले, मी जस्ट झोपेतून उठले. दूध पण संपलेलं होतं, तर दूध ऑर्डर केलं आणि इकडे चहा ठेवला. माझ्याकडं ब्रेड होते, मी काल ऑर्डर केलेले. मग म्हटलं थोडंसं चहा ब्रेड खाऊ, कारण की खूप भूक लागली होती. आणि हे छोटे मुलं आहे ना, रोज या टाइमला इथे क्रिकेट खेळतायत उन्हात. पण किती मस्त असतं ना बालपण.
कोणाचं टेन्शन नाही, मस्तपैकी फक्त स्कूलला जायचं, जेवायला सगळं आयतं भेटतं, काही कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, फक्त आपलं मस्त एन्जॉय करायचं. तर मी ना म्हणजे एक 15-20 दिवस झाले, तेव्हा ना इकडं समोरच्या शेतामधून आहे ना माती आणलेली ही, आणि ह्याच्यामध्ये ना मेथीचे दाणे टाकलेले होते. तर ना इतकी छान मेथीची भाजी आली होती, मी त्याची भाजी बनवून खाल्ली. आणि आता ती पूर्ण माती मी त्याला म्हणजे मातीला पूर्ण मोकळं करून घेतलं. 2-3 दिवस तशीच ठेवली होती ती मेथी काढल्यानंतर. हे बघा आता मी काय करते. मला ना आता कोथिंबीर लावायची त्या मातीमध्ये. तर ना मम्मी बोलली की धने असतात ना, तर त्यांना असं मधून असं नाही का म्हणजे असं फोडून घे, म्हणजे कोथिंबीर येईल व्यवस्थित आणि लवकर येईल, असं काहीतरी बोलली. तर मग आता त्याच्यासाठी मी इथं हे धन्यांना असं हे करते. तर हे आता इथं अशी लावली आहे कोथिंबीर. आता बघू किती दिवसात येते. किती सुंदर वातावरण झालंय. सो माझं डिनर आता रेडी आहे. मी इथं मस्तपैकी शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांद्याची भाजी बनवली, चपाती, सॅलडमध्ये हे घेतलं आणि बटर मिल्क. सो असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.